थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 19 सप्टेंबरच्या भागात गाण्याची मैफिल अगदी रंगत चाललेली असते. त्यानंतर शेवटचं गाणं छाया गात असता सर्वच जण उठतात आणि तिथे नाचायला लागतात. सर्वच जण मजा मस्ती करत असतात. अचानकपणे सुनंदा उठते तेव्हा मानसी तिला विचारते की कुठे चालला आहात. तेव्हा मानसीला ती सांगते की अगं, गणपती बाप्पांच्या समोरच्या समईचा दिवा विजायला नको ना, तेल घालावं लागेल. तेव्हा मानसी त्यांना सांगते की मावशी, तुम्ही इथेच बसा, मी जाऊन घालते. आणि मानसी घरामध्ये जाते. त्यानंतर मानसी समईमध्ये तेल घालते आणि ज्योत पुढे सरकवत असता अचानकपणे तेजस तिथे आल्याचा मानसीला भास होतो. मानसी चकित होते आणि विचारते की राष्ट्रहित, तुम्ही इथे आणि बाहेर. तेव्हा तेजस तिला सांगतो, मैफिल रंगली आहे, गाण्यांची सुद्धा आणि नात्यांची पण. तेजस पुढे मानसीला प्रश्न विचारतो की मग कसं वाटलं तुम्हाला आमचं कुटुंब. तेव्हा मानसी सांगते की सगळ्यांना भेटून असं वाटलं की जसं काही माझं जुनंच नातं आहे या घराशी. तेव्हा मानसीला तेजस प्रश्न विचारतो की या घरातील माणसं तुम्हाला आपलीशी वाटतात का. तेव्हा मानसी तेजसकडेच पाहत राहते. तेजस विचारतो की नाही म्हणजे तुम्हाला या घरातील माणसांना आपलंसं करायला हरकत तर नाही ना. तेजसच्या बोलण्याचा रोख मानसीला लक्षात येतो. त्यानंतर तेजस मानसीच्या डोक्यावर हात फिरवत केस मागे घेतो आणि तिला विचारतो की बोला मिस लकी चांप, आवडेल का तुम्हाला मला आपलंसं करायला. इतक्यात मानसीला चटका लागतो आणि मानसी भानावर येते आणि तिच्या लक्षात येतं की ज्या तेजसचा एवढा वेळ आपण विचार करत होतो तो तर इथे नाहीच आहे. तो तिला झालेला एक भास आहे. मानसी बाहेर आल्या असता मानसीला खूप मोठा धक्काच बसतो. कारण मानसीच्या बाजूने असणारी सगळीच माणसं तेजसच्या बाजूने गेलेली असतात. तिला काहीच सुचत नसतं आणि निधी त्यातून तिच्या मागेच लागलेली असते की ताई अगं, यवरनं गाणं सुचव नाहीतर आपण हारू. तर तेजसच्या टीमने काउंटिंग सुरू केलेलं असतं. आता शेवट मानसीची टीम हारलेली असते तर निधी हार मान्य करायला तयारच नसते. ती सांगते की हे बघा, यावरनं तुम्हाला जर गाणं येत असेल तर तुम्ही गाऊन दाखवा, मग आम्ही समजू की आम्ही हारलो आहोत. तेव्हा तेजस ये गो ये मैना हे गाणं गात असता निधी वैतागून जाता तेजसच्या टीममध्ये जाते. तात्या, सुनंदा, संपदा तिघेही खूप खुश असतात. मुलांची धमाल मस्ती ते पाहत असतात. त्यानंतर तेजस मानसीला सांगतो की क आला आहे, क वरनं तुम्हाला गाणं येतंय का की येताय टीममध्ये. तेव्हा मानसी कधी तू रिमझिम भरणार बरसात हे गाणं गात असता मानसीच्या सुरात प्रत्येकाने सूर मिसळलेला असतो. सर्वच जण खूप एन्जॉय करत असतात. मानसीने गाणं गायल्यानंतर तेजसच्या टीमकडे त आलेलं असतं. त वरनं तू सुख करता तू दुःख हरता अभा गाणं गाते. सर्वच जण तिच्या सुरात सूर मिसळून परत गाणं गायला लागतात. त्यानंतर अभाचं गाणं झाल्यानंतर परत मानसीकडे य येतं आणि सर्वच जण म्हणायला लागतात की यचे गाणे सर्व काही संपले आहेत, तू अजिबात गाऊच नाही शकणार. आणि इतक्यातच खूप मोठा चमत्कार होतो. कारण य वरनं गाणं गात गायत्री चक्क बाहेर आलेली असते, तीही मानसीच्या टीममधून. सर्वांचं लक्ष अगदी गायत्रीने वेधलेलं असतं. गायत्री बाहेर आली क्षणातच तिथे छाया विनोद टीम बदलतात. घाबरून तिच्या बाजूला जाऊन थांबतात. गायत्री मानसीला सांगते की मानसी, अजिबात घाबरायचं नाही या, कारण तुझ्या टीममध्ये मी आहे. मानसी खूप खुश असते कारण ती आता एकटी नसते, गायत्री तिच्या साथीला असते. तेव्हा गायत्री बाहेर आल्यानंतर लाईटही आलेले असतात. ती समोर बसलेल्या तेजसकडे पाहून त्या टोमणे मारत म्हणायला लागते की कसं आहे ना मानसी, या प्रभूंच्या मिणमिणत्या दिव्यांचे जरी सूर जुळाले असते ना तरी ते फक्त गाण्यापुरतेच, कारण घराचे सूर जुळण्यासाठी त्यांना माझीच गरज आहे. परत गायत्री तेजसच्या हात धुवूनच मागे लागलेली असते सई कर म्हणून. तेव्हा तेजस उठतो आणि गायत्रीला सडेतोड उत्तर देतो की केली असती ओ सई, परंतु तुमचे सूरच बेसूर आहेत ना. तेजस गायत्रीला तिच्याच भाषेत अद्दल घडवतो. तो सांगतो की गणपती पुढच्या वर्षीही याच घरात येणार, परंतु त्यावेळी तुम्ही नसणार. सर्वच जण धक्क्याने तेजसकडे पाहत असतात. तेजसने जणू काही गायत्रीला चॅलेंजच दिलेलं असतं, तिला हरवून दाखवण्यासाठीचं. पुढे वाद वाढायला नको, त्यामुळे सुनंदा उठते आणि तेजसला सांगते की तेजस, पुरे झालं आता. आता लाईट आल्या आहेत ना, चला सर्वच जण जाऊन आपापल्या रूममध्ये जाऊन झोपूयात. तेव्हा तेजस सांगतो की असं कसं आई, एरवी गातो ना यांची, असं म्हणून ह्याची दानं देगा देवा, तुझा विसर न व्हावा.
हा अभंग तेजस गात असता गायत्रीला तेजसच्या भाषेतच सडेतोड उत्तर मिळालेलं असतं. चिडूनच गायत्री तिच्या रूममध्ये निघून जाते. तिच्या पाठोपाठ विनोद, छाया हे दोघेही निघून जातात. परंतु तेजसने अजूनही आपलं गाणं थांबवलेलं नसतं. तो त्याच्या गाण्यातून देवाकडे जणू प्रार्थनाच करत असतो. त्यानंतर हात जोडून सर्वच जण गणपती बाप्पाला नमस्कार करतात. तेजस गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष करतो. त्याच्या पाठोपाठ सर्वच जण गणपती बाप्पांच्या नावाचा जयघोष करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी चालू असते प्रभू कुटुंबामध्ये. गणपती बाप्पाचं ज्या कुंडामध्ये विसर्जन करायचं असतं त्याच्यामध्ये दिनेश दादा पाणी ओतत असतात. तर तेजस हार ओवत असतो. त्या कुंडाच्या बाजूनेच अभा रांगोळी काढत असते. तर दिनेश जेव्हा सूरजकडे पाहतो तर सूरज त्याचं काम सोडून झोपा काढत असतो. तर दिनेशचा गैरसमज होतो आणि तो सूरज दादाला सांगतो की अरे सूरज, निदान गणपती बाप्पा आहे तोपर्यंत असं वाटलं होतं की तू दारूला स्पर्शही नाही करणार. आरती घेतली आहेस ना, परंतु तू तर काही सुधारण्याला नाही आहे बाबा. तेव्हा सूरज त्यांना दिनेश दादाला सांगतो, हे बघ आला का वास? अरे दादा, मी दारू नाही प्यायलोय. कालचं जे जागरण झालं ना ते अंगावरती आलं आहे. तेव्हा सर्वच जण हसत असतात भावंड. अभा सांगते की परंतु दादा काही म्हणा, काल किती दिवसानंतर आपली मैफिल इतकी छान रंगली होती, खूप मजा आली ना. अभा सांगते की तर मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या वर्षानंतर आपण परत असे एकत्र येऊन मैफिल रंगूया. इतक्यातच तिथे गायत्री येते आणि म्हणायला लागते की अरे वा, खरंच तुम्ही खूप भावंडांनी मिळून काल खूप छान धमाल मस्ती केली ना, गाणी गायली, नाचलात सुद्धा. परंतु ना तुम्ही गणपती बाप्पाला ना याच वर्षी अगदी डोळे भरून पाहून घ्या, कारण पुढच्या वर्षी या घरात गणपती बाप्पा येणारच नाही आहेत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हे तुम्ही आता या घरात म्हणूच शकणार नाही. त्यामुळे गणपती बाप्पांना पाहायचं असेल ना तर आत्ताच डोळे भरून पहा. तेजस उठतो आणि गायत्रीला सडेतोड उत्तर देतो की येणार, गणपती बाप्पा पुढच्या वर्षीसुद्धा याच घरात येणार आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी याच घरात या असंच म्हणू आम्ही आणि आमची प्रार्थना तो नक्की ऐकेल. गायत्री तेजसला सांगते की अरे गणपती बाप्पा तर येणारच आहे, त्याला अडवणारी मी कोण आहे. परंतु पुढच्या वर्षी या घरात तो येणार नाही, कारण हे घरच राहणार नाहीये. गायत्री तेजसला त्याच्या तोंडावरती धमकी देऊन जाते की हे गड पुढच्या वर्षी तुमच्या मालकीचं नसणार आहे आणि या घरात कोण मला हे सगळं करण्यापासून अडवतंय ना तेही बघतेच मी, असं म्हणून ती घरात निघून जाते. तेजस तिथे सर्वांना सांगतो की अरे दादा, आभा, ते चेहरा पाडून काय बसला आहात? वहिनीच्या गेमांचा हिशोब गणपती बाप्पांकडे तरी असेलच ना. यावर्षी नाही, परंतु पुढच्या वर्षीपर्यंत त्याने गेमा नक्कीच फिरवल्या असतील आणि तो यावर्षी जसा आला तसा पुढच्या वर्षीसुद्धा याच घरात येणार. तर असं म्हटल्यानंतर सर्व भावंड मिळून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी याच घरात या असं जयघोष करत असता मानसी तिथे येते आणि विचारते की अरे, तुम्ही विसर्जनाची तयारीसुद्धा सुरू केली का? तेव्हा आभा विचारते की का, आता तुला हेही काम करायचं आहे का? तेव्हा हसून मानसी उत्तर देते की हो, मला आवडेल हे काम करायला. आभा चिडते आणि म्हणायला लागते की आम्हाला आवडत नसलेले भाडे करू ठेवले आहे तिथे. त्या बाईचाही उत्साह बघा आणि हिचाही उत्साह बघा. ती सतत म्हणते आहे की हे घर राहणार नाही आणि हिला विसर्जनाची तयारी करायची आहे. आभा चिडूनच मानसीला बोलत असता तेजसला खूप वाईट वाटत असतं. दिनेश दादा तिथे मानसीला सांगतात की मानसी, अगं काहीच हरकत नाही आहे. नाही म्हणजे गणपती बाप्पांचं डेकोरेशन सगळी जबाबदारी तूच घेतली होतीस ना. इतके सगळं काही कामं तू पार पाडलीस. नैवेद्याची तयारीसुद्धा तू स्वतःच केली होतीस आणि हे अगं करू आम्ही. तू काळजी नको करूस. इतक्यात दिनेश दादाचं लक्ष सूरज दादाकडे जाताच सूरज झोपलेला असतो. तर सूरज स्वतःहून जाता दिनेश दादाला सांगतो की कर ना प्लीज, मला ना आता झोप आवरत नाहीये आणि तो तेजसच्या बेडवरती जाऊन झोपीत जातो. मानसी तिथे दिनेशला सांगते की दादा, हे काम मी केलं तरी चालेल का? आणि ती आभाकडे पाहून म्हणते की अर्थात, कोणाला काही हरकत नसेल तर करेन. तेव्हा दिनेश दादा सांगतात की हो चालेल. त्यानंतर मानसी फुलांच्या पाकळ्या काढण्यासाठी बसली असता ती सांगते की दादा, पाकळ्या ना सजावटीसाठी कदाचित कमी पडतील असं वाटतं आहे मला. तेजस उठतो आणि पटकन आता फुलांची थाळी घेऊन मानसीकडे जातो आणि सांगतो की हे काय घ्या, तुम्हाला फुलं हवी होती ना. आभा चिडते आणि म्हणायला लागते की दादा, तू माझ्या बाजूने आहेस ना. तेजस पुन्हा फिरतो आणि म्हणायला लागतो की फुलं द्यायला काय वेळ आहे का मी, आणि तो फुलं घेऊन तसाच परत जातो. दिनेश दादा तिथे जातो आणि म्हणायला लागतो की तेजस,
अरे स्वतःच द्यायची होती ना फुलं, कशाला परत घेऊन आलास? चिडलेल्या आभाला तेजस सांगतो, हे बघ आभा, मोठा भाऊ आहे ना तो आपला, आपल्याला उलट नाही उत्तर देता येणार त्याला, जाऊ देत असू देत. कारण तेजसला सुद्धा मानसीच्या बाबतीत आभाला पुढे काही बोलू द्यायचं नसतं, तिचा अपमान करू द्यायचा नसतो, म्हणून तो मुद्दाम आभाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत असतो. आभा चिडूनच आता पुटपुटत असते मानसीकडे पाहून, परंतु मानसी तिच्याकडे दुर्लक्ष करते. तर त्याच नंतर गीताचा फोन आला असता सुनंदा फोन उचलते. तेव्हा गीता सांगते की तेजस भाऊजींसाठी स्थळ आणलेली ती मुलगी आहे ना गार्गी, ती आपल्या घरी येणार आहे, पोहोचेलच इतक्यात. तेव्हा सुनंदा गीताला सांगते की म्हणजे आता तिचा पाहुणचार व्यवस्थित करायला हवा ना, पोर पहिल्यांदा आपल्या घरी येते आहे. तेव्हा गीता सांगते की आई अहो, अशी चूक करू नका, कारण जर तुम्ही असं पाहुणचार वगैरे करत बसलात ना तिचा, तर तेजस भाऊजींना लगेच कळेल की त्याच्यासाठी आपण स्थळ घेऊन आलो आहोत. परंतु आभाची मैत्रीण म्हणून ती घरी येणार आहे आणि आभाला मी सगळं समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त या गोष्टीची जास्त काळजी घ्या की तेजस भाऊजीला यातलं काहीच कळायला नको, ठीक आहे ना? नाहीतर तेजस भाऊजी परस्पर त्या मुलीला घराच्या बाहेर काढतील आणि गीताला हसू येत असतं. तेव्हा सुनंदा सांगते की नाही अगं, येणारी मुलगी लक्ष्मीच्या पावलाने पहिल्यांदा आपल्या घरी येते आहे ना, मग तिचं स्वागत तसंच व्हायला हवं. मी तेजसला काहीच कळू नाही देणार, असं सांगून सुनंदा फोन ठेवून देते. बाहेर सर्व काही तयारी चालू असता मानसी दिनेशला सांगते की दादा, आता फुलांच्या पाकळ्या तोडून झाल्या आहेत, मी बाहेरपासूनच तयारीला सुरुवात करते. असं सांगून मानसी दिनेशची गप्पा मारतच पुढे जात असता गार्गी अचानक समोरून आलेली असते. गार्गी आणि मानसीची धडक होते. गार्गी पडणार इतक्यातच तेजस तिला सावरतो. मानसीच्या हातून फुलांच्या ताट आता उधळलं जातं आणि फुलांची उधळण गार्गी तेजस यांच्यावरती होते. तरी देखील मानसीने गार्गी पडू नये यासाठी तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. गार्गी तेजस एकमेकांकडे पाहत राहता मानसी तिला मात्र मोठा धक्काच बसतो. त्यानंतर मानसी गार्गीची माफी मागते. ती सांगते की मला माफ करा, चुकून माझा धक्का लागला तुम्हाला. तेजस तिथे विचारतो की खरंच सॉरी, परंतु तुम्ही कोण आहात? तेव्हा गार्गी ततपप करायला लागते आणि तेजसला पाहून ती खूप लाजतही असते. त्यानंतर आभा पुढे येते आणि सांगते की अरे दादा, ही माझी मैत्रीण गार्गी, आणि गार्गी हा माझा दादा तेजस. तेजस सांगतो की माफ करा, मी ओळखलं नव्हतं तुम्हाला. तेव्हा गार्गी सांगते की परंतु मी तुम्हाला चांगलीच ओळखते. तेजस चकितच होतो. मानसी मात्र खूप जळत असते तिच्यावरती, कारण मानसीला वेगळाच संशय यायला लागलेला असतो. तेव्हा गार्गी सांगते की जेव्हा तुम्ही सिनियर क्लासमध्ये होता ना, तेव्हा मी ज्युनियरमध्ये होते. तुम्ही पास आऊट झालात, परंतु अजूनही तुमची चर्चा कॉलेजमध्ये आहे. वियम्स कॉलेजचे स्कॉलर स्टुडंट आहात तुम्ही. मानसीला खूप अभिमान वाटत असतो तेजसबद्दल. तेजस तिथे गार्गीला विचारतो की मान एवढे खालती करून का बोलताय, एवढी वाईट चर्चा आहे का माझ्याविषयी? तेव्हा गार्गी तेजसकडे पाहते आणि सांगते की नाही. तर तेजस तिला सांगतो की सॉरी मला चेष्टा मस्करी करायची सवय आहे. त्यानंतर तेजस आभाला विचारतो की परंतु तो तर दुसऱ्या कॉलेजच्या आहे, GS कॉलेजची, ती VM कॉलेजची, तुमची ओळख कशी काय? तेव्हा आभा अडकलेली असते. परंतु आभा सांगते की अरे दादा, ती क्लासमध्ये आहे ना माझ्या, त्यामुळे आमची ओळख आहे. तेव्हा दिनेश दादा सांगतो की अगं मग आपल्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तिला कालच बोलवायचं ना. घरातल्या कोणाला तिच्याबद्दल काहीच माहिती नसतं. हा फक्त गीता, सुनंदा आणि आभाचा प्लॅन असतो. त्यानंतर आभा गार्गीला घेऊन घरात जाते. गार्गी गणपती बाप्पांचं दर्शन घेता. त्यानंतर सुनंदा आल्या क्षणी ती तिला नमस्कार करते. तेव्हा सुनंदा तिचं खूप कौतुक करते आणि सांगते की खूप गुणाची पोर आहे. बरं तू आमच्या तेजसला पाहिलं का? तेजसला संशय तरी नाही ना आला? तेजसने काही विचारपूस केली का? तेव्हा आभा सांगते की आई तू नको काळजी करू, दादाला काहीच संशय आलेला नाही आहे. तेव्हा कुठे सुनंदाचा जीव भांड्यात पडतो. बाहेर तिथे दिनेश दादा म्हणतो की एवढ्या मेहनतीने पाकड्या काढल्या होत्या, सगळं वाया गेलं. तेव्हा मानसी माफी मागते आणि म्हणते की दादा चुकून माझ्याकडून झालं हे. तेव्हा तेजस मानसीला टोमणे मारत म्हणायला लागतो की आपल्याला सवयच आहे ना धंदरटपणा करायची. मानसी चिडूनच तेजसकडे पाहतो. तेव्हा दिनेश दादा तेजसलाच ओरडतो. तो सांगतो की अरे चुकून झालं म्हणते आहे ना ती, माफी मागूनही का ओरडतोस तिच्यावरती? तेजसला तो सांगतो की आता फुलांच्या पाकळ्या तू बनव. त्यानंतर तेजस मानसीला विचारतो की काय झालं, तुम्हाला लागलं तर नाही ना?
तेव्हा मानसी सांगते की नाही. तर तेजस म्हणायला लागतो की हां, तुमच्यामुळे आता सगळं काम माझ्यावरती पडलं आहे. सवयच आहे ना आपल्याला उचलेगिरी करायची. तेव्हा तिथे मानसी सांगते, मला नाही, तुम्हाला सवय आहे उचलेगिरी करायची आणि हे काम करा नाही तर ठेवा. मी चालले मावशीला मदत करायला. असं रागानेच बोलून तेजसला सुनवत मानसी घरात जाते. परंतु मानसी दारामध्ये गेली असता आभा सुनंदा गार्गीचं बोलणं ते ऐकते. सुनंदाचं लक्ष बाहेर उभे असलेल्या मानसीकडे जातं. तेव्हा ती मानसीला आत यायला सांगते. त्यानंतर आभाला सांगते की तू गार्गीला गणपती बाप्पांचं दर्शन करवून दे आणि आपलं घरही दाखव. गार्गीला ते विचारते की आमचा तेजस तुला आवडला ना. तेव्हा गार्गी लाजूनच उत्तर देते. तर मानसी आल्यानंतर मानसी सांगते की मावशी, मी तुम्हाला काही मदत हवी आहे का ते विचारण्यासाठी आले होते. सुनंदा सांगते की मानसी, तू ऐकलंच असेल, परंतु या संदर्भात मी तुझ्याशी बोलणार होते अगं. तेजससाठी ही मुलगी सांगून आले आहे. छान आहे ना. मानसीला जबर धक्काच बसलेला असतो, कारण मानसीचं प्रेम असतं तेजसवरती. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत मानसी तेजस गार्गीवरती नजरच ठेवून असते. तेजस गार्गी दोघे एकमेकाची गप्पा मारत असता गार्गी त्याला सांगते की तुम्ही मला तू म्हणा ना. तेव्हा दोघेही खूप छान हसून खेळून गप्पा मारत असता मानसीचे मात्र जळफळाट होत असतो. तर निर्लज्ज गायत्रीने आता खूप टोकाचं पाऊल उचललेलं असतं. ती सुनंदाला धमकी देते की दसऱ्यापर्यंत हे घर माझ्या नावावरती करायचं आणि जर तसं नाही झालं तर तेजस कायमच माझ्या आड आला आहे. तो नेहमीच बाहेर राहत असतो, बाहेर इकडे तिकडे फिरतो. अचानक कुठे गेला आणि परतच नाही आला तर. तेव्हा सुनंदाला तेजसची काळजी वाटत असते.